हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। तर शनिवारचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते। तर म्हटलं चला शनिवार म्हटलं की बाजार असतो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आणि बरेच दिवस झालं ना फ्रीज असा डीप क्लीन केला नव्हता आणि मुलं नाही तर दूध असं झालं की दूध घ्यावंच लागतं। रतिबाचं दूध तसं बंद करून चालत नाही आणि दुधाची पातेली सांडते। तरी आम्ही दुपारी ज्यूस करून पितो, दही लावतो, पण दही सुद्धा आता लावण्यात आलं नाही, त्याच्यामुळे एवढं झाले। मग आता त्याचं पनीर करून टाकेन आणि जो काही फ्रीजमधला पसारा आहे तुम्ही बघू शकता किती अस्ताव्यस्त झालेला आहे, कारण महिना झाला त्याला मी असं डीप क्लीन किंवा असं केलेलंच नाही। म्हणजे वरवरचं पुसते, शनिवारी बाजार झाला, भाज्या भरायच्या असतात तेव्हा, पण डीप क्लीन झाला नव्हता। म्हटलं आज डीप क्लीन करावं, म्हणजे कसं आता गुरुवारी तेजस येणार आहे, तो एकदा आला की ते फ्रीजला म्हणजे हात नव्हे। आणि मुलांची सगळीच मग आदिती सुद्धा सुट्टीला गेलेली आहे, ती सुद्धा माघारी येईल तेजस आला की, मग सगळीच जमा होणार। मग काय माझं फ्रीजकडे लक्ष जाणार नाही किंवा मला तेवढा वेळ मिळणार नाही, मला माहीत आहे। म्हणून आम्ही म्हटलं चला आजच हे काम करून टाकावं मुलं यायच्या आधी, म्हणून असं सगळं काढलेलं आहे। आणि बघा अगदी मऊ स्क्रब असतो ना, म्हणजे तो स्पॉन्ज असतो ना, तो स्पॉन्जनं मी नेहमी फ्रीज घासते आणि अगदी नकभर लिक्विड घेतलेलं आहे। कधीही तुमच्या जर लिक्विडला एकदम स्ट्रॉंग वास असेल तर बिलकुल फ्रीजमध्ये लिक्विड कोणतंच वापरायचं नाही। मग नुसतं मऊ जो स्क्रब म्हणण्यापेक्षा काय कापूसच म्हणा त्याला, आता मी म्हटलेला शब्द विसरले बघा, स्पंज, सॉरी हां आलं लक्षात, स्पंज। तर त्या स्पंजनी नुसतं ओलं करून असा फ्रीज पुसून घेतला तरी पांढरा शुभ्र होतो। पण मी अगदी नकळत घेतलेलं आहे लिक्विड, आणि कारण मला हा साईडचा रबर वगैरे सगळंच क्लीन करायचं होतं। तर बघू शकता अगदी फेस वगैरे केलेला नाही, पण पांढरा शुभ्र तरी फ्रीज दिसतो। आणि फ्रीज कितीही जुना असू दे, आपण त्याला स्वच्छ असा घासला ना की तो छान पांढरा शुभ्र दिसतो। आता फ्रीज त्या स्पंजनी छान घासून घेतला, डाग वगैरे कुठं सॉसचं काय पडलेलं असतंच ते सगळं, कलिंगड कापून ठेवलेलं असतो त्याचा रसाचे डाग वगैरे पडतात, ते सगळं स्वच्छ त्या स्पंजनी निघतो। पिवळ्या कलरचा स्पंज असतो बघा, तो बाजारात इझिली 5 रुपयाला मिळून जातो। त्याने घासून झालं की आता मोठा मऊ स्टोल घेतलेला आहे। कधीही फ्रीज पुसताना ना मोठं कापड घ्यायचं, तर मी हा नेहमी स्टोल ठेवलेलाच आहे, जे की धुतलेल्या भाज्या वगैरे एकदम कॉटनचा मऊ मलमली आहे, त्याने असं बघा पुसून घेतला। 3 ते 4 वेळा मी म्हणजे तो स्टोल धुतला आणि पुसून घेतला। कारण काय होतं ना, रबरला वगैरे जी घाण असते ना ती त्याच्यात येते आणि नंतर सगळ्या फ्रीजवर असं ते पसरतं। म्हणून मग ती प्रत्येक वेळी स्टोल जो आहे ना तो धुवून घ्यायचा, धुवूनच घ्यायचा। तर आतून पण मी पुसून घेतला स्वच्छ, आणि बाहेरून सुद्धा बघू शकता अगदी 5 ते 7 मिनिटाचं हे काम असतं, जे महिन्यातून एकदा जरी केलं तरी आपला फ्रीज छान मेंटेन राहतो आणि फ्रीजमध्ये कधीच वास येत नाही। मी फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट उघडी ठेवत नाही, सगळं झाकून ठेवते, त्यामुळे ह्या पदार्थाला त्या पदार्थाला माझ्या कधीच असं वास वगैरे लावत नाही। आणि फ्रीजचं वास लागण्याचं कारण असं असतं की आपण ना त्याचं टेम्परेचर योग्य ठेवलं पाहिजे। कधीही फ्रीजचं तुम्ही कुठेही आता सगळेजण सुट्टीला जाणार, गावाला जाणार, तर फ्रीज बंद करून नाही जायचं, फ्रीजमध्ये काहीच ठेवू नका, सगळं बाहेर काढा। पण फ्रीज एक म्हणजे सगळ्यात कमी मोडवर असतो ना तो ठेवा, पण फ्रीज चालू ठेवा, जेणेकरून त्याचं मागचा जो गॅसचं हे असतं ना ते चालू राहतं आणि फ्रीज कधीच मग बंद पडणे नसतं। किंवा मग कितीही चांगला फ्रीज घ्या, तुम्ही जर असं गावाला वगैरे जाताना त्यात सामान ठेवलं किंवा मग बंद करून गेला तर शक्यतो वास म्हणजे इतका येतो की एकदा का वास फ्रीजला लागला तर तो खरंच जात नाही। म्हणून कोणतीही गोष्ट आपण मेंटेनन्स त्याचा राखणं गरजेचं असतं। म्हणून बारीक ह्याच्यावरती गावाला जरी जाताना एकदम बारीक तर तो तसा फ्रीज ठेवायचाच चालू, फ्रीज कधीच बंद करायचा नसतो। तर इकडे बघा फ्रीज माझा बाहेरून आतून क्लीन झाला। बाहेरून तर काय फक्त ते ओलं कपडा मारला तरी सुद्धा निघतं, कारण इतकं स्मूथ आहे। वरती तर हात लागतात, त्याच्यामुळे मी बाहेरचं शक्यतो पुसत असते। आता त्याच लिक्विडनं, म्हणजे हे विम लिक्विड आहे, आणि त्याच कात्याने बघा सगळ्यात मोठा म्हणजे टास्क हा असतो त्या फ्रीजमधल्या ह्या काचेचे कप्पे धुणं। तर ते इथं मी सिंकमध्ये धुवून घेते आणि तेही लिक्विडनं असं घासलं की अगदी पांढरं शुभ्र स्वच्छ दिसतं। तर एक एक करून ना सगळे असे मी घासून घेते। अशा पद्धतीने फ्रीज आपण ठेवतो तेव्हा ना, म्हणजे स्वच्छ करतो किंवा सगळं ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवतो तेव्हा ते बघायला पण छान वाटतं आणि इझिली ते आपल्याला घेता पण येतं, अस्ताव्यस्त काही होत नाही। एक एक करून हे सगळ्या काचा धुवून घेतल्या। आणि ह्या शीट्स तर ह्या मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेल्या आहेत। तर ह्यानी काय होतं ना फायदा,
चटकन आपण एखादं जड दुधाचं भांडं असतं किंवा एखादं मोठं फळ असतं की आता कलिंगडसारखं किंवा एखादं पातेल असतं, तर ज्या काच आहेत ना त्याच्यावर आपण चटकन ते ठेवलं जातं, म्हणजे आवाज येतो बघा. तर हे एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ह्या शीट्स त्या काचेवरती बऱ्या पडतात, कारण ना ही शीट्स त्याच्यावर हांतरली काचेवरती की असं आपण चटकन एखादं जड भांडं वगैरे ठेवलं तर चटकन ते काचेला दणका लागत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं की ती फुटण्याची शक्यता थोडी तरी कमी. तशी ही काच ही फुटत नाहीत ह्या काचा, पण कधी कधी होतं की कप्पे वगैरे फ्रीजचे तुटतात, म्हणून त्या शीट्स बऱ्या पडतात. शक्यतो काचा असेल तर तशा तुम्हीही मागवा आणि ठेवा. त्याच्यानंतर जे फ्रीजचे इतर कप्पे होते ना तेही सगळे असे स्वच्छ घासून घेतले. हे कप्पे पण बघा, जेवढे तुम्ही आठवड्यातनं हे कप्पे किंवा महिन्यातनं एकदा, सॉरी आठवड्यातनं नकोच, महिन्यातनं एकदा जरी हे तुम्ही क्लीन केलं ना तर वर्षानुवर्ष कितीही जुना तुमचा फ्रीज असू दे तो स्वच्छ नवीनच दिसणार आतमधून. आणि बाहेरून सुद्धा ना मेंटेन ठेवायचा, सतत पुसत राहायचं, कारण आपण 100 वेळा, उन्हाळ्यात तर प्रमाणच नसतं तो फ्रीज उघडण्याला, तर त्याच्यामुळे मग बाहेरून वगैरे पुसून घ्यायचा. तर मी महिन्यातनं एकदा असं क्लीन करते. आणि दर शनिवारी, म्हणजे ज्या दिवशी बाजार असतो, आपण एकदम भाजीपाला आणतो, त्या दिवशी मी असा पुसून घेते. आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलं की मी फ्रीज पुसताना पहिल्यांदा तो बंद करून घेतला, कारण मागे एकदा असाच फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवलेला, तर त्या ताईंनी मला बरीच मोठी कमेंट करून सांगितलेलं की, पण त्यांनी बरोबर सांगितलेलं, ते रिस्की आहे. सगळ्यात जास्त शॉक लागण्याची जर शक्यता उन्हाळ्यात कुठल्या गोष्टीला असेल तर ती आहे फ्रीज आणि कूलर. त्यापासून आपली मुलं सगळ्यांनाच जपून ठेवा. कूलरपासून सुद्धा, कूलरला तर शॉक लागतो, कितीही तुम्ही म्हणजे ते चालूमध्ये पाणी ओतायला गेलं की शॉक लागतो. मग फ्रीज, कूलर या गोष्टी तुम्ही थोड्याशा, लहान मुलं त्याच्यापासून लांब ठेवा. आणि फ्रीज बंद करूनच मी तो सगळा क्लीन केला आणि आता तो चालू केला. जी काही दरवाजाचे कप्पे होते ना ते लगेच धुतले, तसे लावून दिले, त्याचं काय एवढं नाही. काचा जरा बाहेर वाळत ठेवल्या. आणि हा सगळ्यात मोठा कप्पा आहे ना तो इथे घासला, पण सिंकमध्ये काय मला तो धुता येत नाही, म्हणून तो सरळ मी बाथरूममध्ये जाऊन धुतला, म्हणजे एकदम स्वच्छ पांढरा शुभ्र असा खळखळीत. कारण त्याच्यात सगळ्या मी भाज्या ठेवते. आणि हे कंटेनर आहे जे ऑनलाईनच मागवलेलं, हे पण खूप बरं पडतं बरं का. निवडलेल्या वगैरे भाज्या जर ह्याच्यात अशा घालून ठेवल्या ना तर त्या छान म्हणजे राहतात. म्हणून हा पण मग आता धुवून टाकला, कारण जेवढं धुईल, स्वच्छ ठेवल तसं ते चांगलं दिसताना पण दिसतं. जेवढे काही फ्रीजमध्ये मी कंटेनर किंवा डबे हे प्लॅस्टिकचे असं काय वापरते ना ते सगळं आज धुवून काढलं, एक एक करून सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं अशा पद्धतीने. म्हणजे कसं, आता जसं म्हटलं, मुलं येणार, सुट्टी सुरू, मग काय गोंधळच. आता बघा, सकाळी मी तो फ्रीज सगळा क्लीन केला आणि आता दुपारच्या वेळेस बाजार मी करून आले. सगळा बाजार पण तुम्हाला दाखवते. बाजार महाग असं काही नाही, पण बाजारातच काय नाही ना, कुठली पालेभाजी एकाच ठिकाणी 30 रुपयाला मेथीची भाजी, 30 रुपयाला चाकवताची भाजी असं दिसलं, तर मी म्हटलं मग पुढं असेल. तर पुढं निघून आल्यानंतर कुठेच मेथीची भाजी मिळाली नाही, काहीच मिळालं नाही, कुठलीच नाही. होती एक ठिकाणी पालक आणि चाकवत मिळाली मला 20 रुपयाची, कांद्याची पात 10ला. पण बाजारात असं काहीच नव्हतं घेण्यासारखं, म्हणजे पालेभाज्या असल्याशिवाय बाजार केल्यासारखं वाटत नाही. तर बाजार आता मी करून आले, म्हणून मी हे सगळं आधी आवरून गेलेले होते. आणि इतकं गरम होतंय ना, काल साधारण आमच्या इथं पाऊस पण पडला तरी सुद्धा गरम होते. फ्रीज एक आवरून गेली त्याच्यामुळे. हे तर आता मी बाजार बघा निम्मा तर काढलेलाच आहे. तर आंब्याची पेटी तेवढी आणली, तर आंबे मला 400 रुपयाला पेटी मिळाली बाजारात. कारण आता अक्षय तृतीया मंगळवारीच आहे, परत मग मी कधी जाणार, कुठं जाणार नाही बाहेर, मग आंबे कुठून आणणार, म्हणून मग हे कुठले आहेत, तर हा हापूस आंबा वास तर आहे सगळीकडे. आता अशाच पेट्या येतात, मग मला ते 400 रुपयाला भेटले. आंबा आहे चांगला, आता बघू कसा निघतोय, गोड निघतोय काय निघतोय. तर जवळजवळ हे बघा, 1 डझनची पेटी जी आहे ती भेटली 400 रुपयाला. तर म्हटलं ठीक आहे असू दे. आणि जराशी निम्मी कच्ची अशीच आहे, जास्त पिकलेली आणलेली नाही, कारण आता मंगळवारपर्यंत जराशी ठेवायचे म्हटले तर थोडं, म्हणजे नैवेद्याला तर अक्षय तृतीयाला लागतंच, पुरणपोळी असते, सगळं असतं. तसं तर मी नैवेद्य दाखवत नाही, तो नैवेद्य एक वेगळाच असतो. म्हणजे एकतर ते घरातल्या मोठ्यांनी दाखवायचा असतो, किंवा ज्याचे जी कोण हे गेलेले आहेत की आपलं टचहुड सगळे चांगले आहेत. म्हणजे मला ही सगळे व्यवस्थित आहे. मला असं माहेरून कोणाला नैवेद्याचं नाही द्यायचं, इथून सासरी पण नाही. हा, आता सासू सासरे नाहीयेत, तर त्याचा नैवेद्य ते दाखवतात. तो काय आपण दाखवायचा नसतो, किंवा आई वडील म्हणा, माझ्या आजी आजोबा माहेरचे, तर त्यांना नैवेद्य जो आहे तो आमचे आई वडील दाखवणार. तर ते असं असतं ना अक्षय तृतीयाचं. पण सण आहे म्हटल्यानंतर आपण पुरणपोळी तर घरात करतोच, त्याच्यामुळे काय हे नाही, प्रश्न नाही. आणि आमच्याकडे काय गव्हाची खीर वगैरे असते अक्षय तृतीयाला. शक्यतो आंबा म्हणजे कापून नैवेद्याला ठेवतात,
किंवा ज्याला रस पोळी आवडते खायला, तर आमच्या इकडच्या भागात तर शक्यतो रस पोळी कुणी खात नाही असं मला वाटतं. एखाद्या दुसऱ्याला आवडत असेल, पण आमच्या इकडं तर नाही ना. माझ्या माहेरी पण असं रस पोळी खाल्ली जाते ना, इकडं कुणाला आवडत असेल किंवा आवडत पण असेल, मला माहित नसेल कदाचित. पण आमच्याकडे रस ऐवजी आंब्याची फोड नैवेद्याला ठेवतात. मग ती मोठ्या जणांचं म्हणजे आपल्या घरातले जे वयस्कर असतात ना, ते अक्षय तृतीयाला त्यांचं काम असतं, ते त्यांनीच पूजायचं असतं, त्यांनी सगळं करायचं असतं. पण आपण म्हटलं त्या दिवशी दाखवूया म्हणजे हे. आणि आमच्या पण झाडाला इतके भरपूर आंबे आलेले आहेत, पाड आलेला इतका, पण काढायला कुणाला वेळ नाहीये. ते आंबे तसेच झाडाला लटकलेले आहेत. कुठे एखादे दुसरे आणते तोडून तेवढेच पिकत घालते, तर त्याला अजून ते जे सगळं म्हणतात ना ते पिकवायचं जे असतं ते अजून नाही, काहीच नाही. पण आता बघू, मी मिस्टरांच्या माग लागून उद्या आंबे काढायला लावीन, कारण ते त्या झाडाला असे पिकायला लागल्यासारखं इतका पाड येऊन असं हे झालेलं आहे. तर ही गत असून घरात असं आहे की कोण काढायला नाही म्हणून ते झाडालाच पडलेले. तर आता मी बाजार काढून घेते, कारण बाजार तर एकदम थोडासा आहे. तर इथे आता सगळा बघा बाजार काढून घेते. जसं की म्हटलंच तुम्हाला, बाजारात एवढं पण काय मिळालं नाही. पालेभाज्या नाहीत, आम्हाला पालेभाज्या खायला खूप आवडतात, मग त्या कोणत्याही असो आम्ही खातो, पण आता मिळाल्याच नाहीत. तरी एक चाकवत वगैरे मिळाली. त्याच्या पुढे तुम्हाला मी दर सुद्धा सांगितलेले, ही कांद्याची पात वगैरे सगळं सॉर्ट आउट करून ठेवते. आणि आता कसं तेजस येणार, सगळी मुलं घरात, तर शक्यतो आता जेवणाचं म्हणजे आणि होणारच नाही. ते वरचे पदार्थ हे बनव ते बनव, फरमाईश वाढणार, मग असं तसं. त्याच्यामुळे ते मी थोडंसं बाजार पण कमी आणलं आहे. आणि आंबेसुद्धा आज घेऊन आले, त्याचा दर पण तुम्हाला पुढे सांगितला. तर इकडं आज काय झालं ना, वटाणा, गवारी, मिरच्या आणि पावटा सगळं एकत्रच झालं. तर आज ते वेगळं करण्यात खूप सारा वेळ गेला. आणि हो, आमच्या इकडं खूप जास्त ऊन, गरम, पाऊस असं वातावरण झालेलं आहे. तुमच्याकडे पण कसं? तर आजचा बाजार बघा ताई एवढाच होता. जसं की म्हटलं, बाजारात काहीच नव्हतं, तर पावटा तेवढा भेटला. त्याला पण चव लागते की नाही काय माहिती. 20 रुपये पाव किलो होता. आणि वटाणा महागच होता, वटाणा 50चा अर्धा किलो आणलेला आहे. मिरची ही 10 रुपयाची, भेंडी 10 रुपये, तसं महाग नव्हतं काय. गवारी पण स्वस्त झाली आहे, गवारी पण 20 रुपये पावशर होती. गवारी आणली म्हणजे कसं होतं, भाजी करताना मग गवारी सुकी आणि वरण भात असं केलं तर एक दिवसाचा तो म्हणजे जेवणाचा प्रश्न मिटतो खरं तर. दुधी भोपळा 10 रुपयाचा, हे 2 दोडके 10 रुपयाचे, वांगी पण 10 रुपयाची पावशर, ही कांद्याची पात 10, काकडी 20 रुपयाची, आणि कोथिंबीर आणली. फ्लॉवर आणायचा लक्षातच नाही. आणि आंबे पण दाखवायचे राहिलेले, तर ते पण बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर असे आंबे 400 रुपयाला पेटी मिळालेली आहे. तर छान आहेत आंबे, एवढे पण पिके म्हणजे तसे चांगलेच आहेत, साईजनुसार 400 रुपये ठीक आहेत ह्या पेटीला. झालं मग एवढंच. आणि चिक्कू आणलेले, चिक्कू 60 रुपये किलो होते, तर ते पण 1 किलो घेऊन आलेले आहेत. ही 10 रुपयाची एवढी 3च छोटीशी लिंब आलेली आहेत. तर बघा, आजचा बाजार हा एवढासाच होता, तो पण आता भरून ठेवते चटकन. तर तुम्ही आता दर पण पाहिले आणि बघितलं. बाजारात जायच्या आधी ह्या गोष्टी मी सगळ्या क्लीन केलेल्या, त्याच्यामुळे उन्हातनं बाजार करून आले तरी काही स्ट्रेस किंवा असा त्रास काही झाला नाही, कारण सगळं घासले पुसलेलं होतं. फक्त आता मला व्यवस्थित ते भरायचं होतं. ह्या कंटेनरमध्ये ज्या काही भाज्या भरायच्या होत्या त्या भरल्या. मिरच्या, आलं, लसूण हे असं मी काळ्या डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून ते फ्रीजच्या दरवाजाच्या कप्प्यात ठेवलं ना, ते चटकन सकाळी किंवा आपल्या स्वयंपाकाच्या गडबडीत ते चटकन हाताखाली येणाऱ्या गोष्टी मी त्या नेहमी फ्रीजच्या दरवाजामध्ये ठेवते, त्या कप्प्यांमध्ये ठेवते म्हणजे. तर आता सगळा भरून घेते. आठवड्याचा आता एवढा बाजार आणला, आपण एवढे पैसे घालवतो, तर त्यातलं वायाही जायला नको किंवा खराब होऊ नये म्हणून ते नीट स्वच्छ करून ठेवणं पण गरजेचं असतं. शक्यतो करून मी नेहमी सांगते, मी काय भाज्या किंवा असं सगळं धुवून वगैरे ठेवत नाही. कधी मला वाटलं तर मी टोमॅटो हे ते सगळं धुवून ठेवते, पण काही गोष्टी क्लीन करून स्वच्छ करूनच ठेवते. आता इथं कांद्याची जी पात होती ना, त्याचे कांदे असे सगळे कट करून घेतले, कारण त्याला माती असते. मग आताच फ्रीज स्वच्छ केलाय तर त्याची माती सगळी पिशवीतनं सुद्धा पडू शकते, म्हणून ते सगळं क्लीन केलं आणि फ्रीज आता भरून ठेवते. म्हणजे आठवडाभराचं एक काम गेलं. आता सध्या तरी मला सुक्या भाजीचा एवढा काही प्रश्न पडत नाही, कारण आता मुलांचे डबे बंद झालेले आहेत, पण तरी पण लागतंच, म्हणून मग थोडंफार सुक्या भाजीचं. तर अशा बघा, बॅगमध्ये मी सगळ्या पालेभाज्या ठेवल्या आणि काही गोष्टी, शेवग्याची शेंग, दुधी भोपळा तो असाच टाकला आणि हा कंटेनरसुद्धा व्यवस्थित भरला आणि तो ठेवला. तर अशा पद्धतीने सगळा माझा फ्रीज बघा आठवडाभराचा सेट झालेला आहे. चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते. बाय.